आणि सर्व महामातेंना मी कोटी कोटी वंदन करते. माझे नाव श्रावस्ती सचिन रामटेके आहे आणि मी ग अट मधली आहे. माझा विषय आहे भारतीय संविधान बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातून. बंधूंनो, बाबासाहेबांचे विचार हे सर्व क्षेत्रात व्यापलेले आहे. त्यांचे कार्य हे सूर्यप्रकाशासारखे उजेड, ऊर्जा, बळ आणि प्रेरणा देणारे आहे. सूर्य कधीच भेदभाव करत नाही. तो नदी, नाले, डोंगरदरी आणि कडेकपारीपर्यंत जाऊन पोहोचतो. तसेच बाबासाहेबांचे कार्य हे अखंड मानवासाठी आहे. ते कुणी एका जाती धर्मासाठी किंवा शहराखेड्यातल्या लोकांसाठी नसून तर बाबांचे विचार हे सर्व भारतीयांना प्रेरणा देणारे आहे. म्हणूनच तर त्यांना सर्वव्यापी ही उपाधी दिली जाते. बाबासाहेबांनी या देशाचं संविधान लिहिलं. अहोरात्र कष्ट करून आपल्या जीवाचं रान करून आणि बाबाचे तुकडे खाऊन बाबासाहेबांनी या देशाचं संविधान लिहिलं. उजवा हात दुखला तर डाव्या हाताने लिहायचे, डावा हात थकला तर उजव्या हाताने लिहायचे. अशा प्रकारे 2 वर्षे 11 महिने आणि 17 दिवस बाबासाहेबांनी या देशाचं संविधान लिहिलं. अहो, ज्या बाबासाहेबांना या भारत देशामध्ये वाचण्यासाठी पुस्तक दिले जात नव्हते, त्याच बाबासाहेबांनी एक असे पुस्तक लिहिले की त्याच पुस्तकावर याचा भारत देशाचा कारभार चालतो. म्हणून मला या ठिकाणी म्हणावंसं वाटतं की अहो, असे होते माझे भीमजी, तसे पुन्हा कुणीच राहणार नाही. अहो, असे होते माझे भीमजी, तसे पुन्हा कुणीच राहणार नाही. स्वतःचा सुख संसार सोडून या समाजाला कुणी पाहणार नाही. अहो, समाज सुधारण्यासाठी बाबाचे तुकडे खाऊन कुणीच दिवस काढणार नाही. अहो, बाबासाहेबांची तर सोडाच, पण त्यांच्या अस्थीच्या कणाची सर सुद्धा कुणाच्या बापाच्या बापाला येणार नाही, कुणाच्या बापाला येणार नाही. तसेच बाबासाहेबांकडे कामगार मंत्री, कायदे मंत्री आणि जलसंधारण मंत्री हे 3 खाते होते. तेव्हा कामगार मंत्री या नात्याने बाबासाहेबांनी सर्वच कामगारांवर फार मोठे उपकार केले. कारण पूर्वी अधिकारी असो किंवा कर्मचारी असो, प्रत्येकाला तब्बल 14 तास काम करावे लागत असते. परंतु बाबासाहेबांनी त्या 14 तासाचे फक्त 8 तास केले. इतकंच नव्हे तर आठवड्यातून एक सुट्टीही मिळावी यासाठी बाबासाहेबांनी तरतूद दिली आणि ती मिळवून दिली. आणि तसेच कायदे मंत्री या नात्याने बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल या कायद्याची संकल्पना 1956 साली संसदेत मांडली होती. आणि हा हिंदू कोड बिल हे पुढे एका जाती धर्मातील स्त्रियांसाठी नसून तर हे अखंड भारतातील स्त्रियांसाठी होता. परंतु तर या हिंदू सनातनींच्या विरोधामुळे हा कायदा रखडला गेला आणि सर्व भारतातील स्त्रियांसाठी असलेले हे हिंदू कोड बिल पास न झाल्यामुळे बाबासाहेबांनी आपल्या कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिला. इतकंच नव्हे तर जलसंधारण मंत्री या नात्याने बाबासाहेबांनी 70 वर्षापूर्वी नदी जोडणे प्रकल्पाची कल्पना नेहरू सरकारकडे मांडली होती. परंतु नेहरूने बाबासाहेबांच्या कल्पनेकडे दुर्लक्ष केले. अहो, मला सांगा, जर हे 70 वर्षापूर्वी नदी जोडणे प्रकल्पाची कल्पना जर अंमलात आणली गेली असती तर आज कदाचित 12ही महिने सर्वच नद्यांना पाणीच पाणी राहिले असते. आणि जर सर्वच नद्यांना 12ही महिने पाणीच पाणी राहिले असते तर आज कोणत्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असती? आजकाल ज्या ठिकठिकाणी आंदोलनं होत आहेत त्याची आज कदाचित वेळच आली नसती. इतकंच नव्हे तर मनुस्मृती सारख्या ग्रंथाने आपल्या भारत देशातील लोकांची मने विषाविषी पक्की मांडून ठेवली होती. म्हणूनच तर बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळून लोकांच्या मनातील विषमता जाळली. म्हणून मला या ठिकाणी म्हणावंसं वाटतं की हजारो वर्षांपासून मनामध्ये एक राग होता. मनुस्मृती नावाचा विषारी साप होता. आजपर्यंत त्याला कुणीच पेटवू शकले नाही, परंतु त्याला पेटवणारा एकच वाघ होता. तसेच बाबासाहेबांनी या भारत देशातील सामाजिक आणि धार्मिक प्रश्नांची अतिशय सुरेख सांगड घातली होती. आपला भारत हा एक कृषीप्रधान देश आहे आणि भारतीय समाज हजारो जातींमध्ये विखुरलेला आहे. आणि त्यामुळे गरिबी दूर करण्यासाठी शेवटचा जो वर्ग आहे त्याला मुख्य प्रवाह करण्यासाठी बाबासाहेबांनी भारतीय संविधानामध्ये विविध तरतुदी केल्या. शेतीचा उद्योगीचा दर्जा, शेती सुधारणा कायदा, कामगारांविषयीच्या विमा योजना, स्त्रियांविषयीचे हिंदू कोड बिल, स्त्रियांना योग्य कामाचा मोबदला आणि वैद्यकीय सेवा अशा अनेक योजना बाबासाहेबांनी आपल्या विचारातून राष्ट्र उभारण्यासाठी आणल्या. आणि म्हणून आपण सत्य परिस्थिती जर पाहिली तर आपल्या हे लक्षात येईल की हिमालयाच्या शिखराची उंची मोजण्यात आली आहे, अथांग अशा समुद्राची खोलीही मोजण्यात आली आहे, सूर्यकिरणांच्या उष्णतेची प्रखरताही आजमावण्यात आली आहे. परंतु बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाची उंची, त्यांच्या विद्वत्तेची खोली आणि त्यांच्या अपार अशा देशभक्तीची प्रखरता आजमावणे कोणाला जमले नाही. आणि मी या ठिकाणी गर्वाने सांगू शकते की कोणाला जमणारही नाही. खरंच बाबासाहेब हे सर्वव्यापी होते. अहो, कित्येकदा बाबासाहेबांची ओळख ही फक्त घटनेचे शिल्पकार म्हणून
आपण प्रत्येक मानवजातीच्या कल्याणासाठी लिहिलेले संविधानातील विविध महत्वाच्या तरतुदी आणि विविध मंत्रिपदे आणि BA, MA, MSc, DSc, PhD, LLD, बिलीट, बॅरिस्टर, ॲट लॉ अशा अनेक पदव्या बाबासाहेबांनी भूषवल्या आणि बौद्ध धर्माचा अभ्यास करून नागपूर येथे लाखो लोकांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली आणि मी शेवटी एवढंच म्हणेन, माझ्या भीमाची कीर्ती अमाप आहे, साऱ्या जगावर त्याची छाप आहे, म्हणून तर सारी दुनिया म्हणते की भीम तुमच्या बापाचाही बाप आहे. जय